नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रो, आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो म्हणजे राज्य विधिमंडळ, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे. तर या राज्य विधिमंडळामध्ये काय काय असते ही सविस्तर माहिती आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर कलम क्रमांक 168 ते 212 यामध्ये राज्य विधिमंडळाबद्दल काही तरतुदी ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहे. तर आपल्या भारताची राज्यघटना आपल्याला माहितीच आहे. त्यामधील कलम 168 ते 212 राज्य विधिमंडळाबद्दल तरतुदी आहेत. तर या सर्व तरतुदी आपण एकेकाने बघू. ठीक आहे. तर अधिक वेळ न घालवता आपला जो टॉपिक आहे तर तो सुरू करूया. तर सर्वप्रथम राज्य विधिमंडळाचे जे संघटन आहे तर ते कशा प्रकारे असते तर हे बघून घेऊ आपण. ठीक आहे. तर राज्य विधिमंडळाची संघटना आहे किंवा संघटन आहे तर याची एक पद्धती जी आहे तर ती आपल्या भारतामध्ये नाही. जसं की सर्वांना माहिती आहे, काही राज्यांमध्ये एकगृही विधिमंडळ आहे तर काही राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ पद्धती जी आहे तर ती आपल्याला आढळून येते. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी एकगृही विधिमंडळ पद्धती आहे तर त्या राज्यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा यांचा समावेश होतो. तर द्विगृही असेल तर त्या ठिकाणी राज्यपाल, विधान परिषद आणि विधानसभा यांचा समावेश होत असतो. विधान परिषद जे आहे तर ते वरिष्ठ गृह आहे आणि विधानसभा जे आहे तर ते कनिष्ठ गृह आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, राज्यसभा जी असते आपली तर ती वरिष्ठ गृह, तशाच प्रकारे विधान परिषद देखील वरिष्ठ गृह आणि लोकसभा म्हणजेच राज्यामधील विधानसभा जी असते तर ती म्हणजे कनिष्ठ गृह. ठीक आहे. तर राज्यघटनेत राज्य विधान परिषद स्थापन करण्याची किंवा रद्द करण्याची तरतूद जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे राज्यघटना जी आहे तर ती राज्य विधान परिषद जी आहे तर ती कशा प्रकारे आपल्याला स्थापन करता येते. ठीक आहे. त्याचप्रमाणे संसदेने या संदर्भात केलेला जो कायदा आहे म्हणजे विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे, तर हा कायदा कलम क्रमांक 368 अन्वये घटना दुरुस्ती समजले जाणार नाही असे देखील त्यामध्ये म्हणण्यात आलेले आहे. ठीक आहे. यानंतरचा पॉईंट बघूया की विधानसभेची संरचना जी आहे तर ती कशा प्रकारची असते. तर सुरुवातीला आपण बघून घेऊ की संसद सदस्य किती असतात, कशा प्रकारे निवडले जातात. ठीक आहे. आणि राज्यानुसार त्याची जी विभागणी आहे तर ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर संसद सदस्य आता विधानसभेमध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधी या विधानसभेमध्ये असतात. जसं की आपण लोकसभेमध्ये देखील माहिती आहे की सार्वत्रिक प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधी जशा प्रकारे लोकसभेमध्ये असतात तशाच प्रकारचे विधानसभेमध्ये देखील असतात. तर विधानसभेची जी कमाल संख्या आहे तर ती म्हणजे 500 आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे किमान संख्या आहे तर ती म्हणजे 60 आहे. म्हणजे 60 ते 500 ही या दरम्यान विधानसभेची सदस्य संख्या जी आहे तर ती असू शकते. पण ही सदस्य संख्या नेमकी किती असायला हवी हे कशा प्रकारे माहीत होईल. तर ही सदस्य संख्या जी आहे तर ती राज्यातील लोकसंख्येनुसार ठरवली जात असते. ठीक आहे. म्हणजे राज्यातील लोकसंख्येनुसार विधानसभेची सदस्य संख्या 60 ते 500 या दरम्यान असते. परंतु जर का आपण विचार केला की काही राज्य जी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये लोकसंख्या जी आहे तर ती आढळून येते. जसं की अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम या राज्यासाठी किमान सदस्य संख्या जी आहे तर ती 30 ठरवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिझोराम आणि नागालँड यासाठी अनुक्रमे 40 व 46 आहे. ठीक आहे. तर हे काही अपवाद देखील आहे यासाठी, कारण की लोकसंख्येनुसार जे आहे तर ते आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार प्रतिनिधित्व जे आहे तर ते देण्यात येत असते. ठीक आहे. त्याचप्रमाणे सिक्कीम व नागालँड विधानसभांमध्ये काही सदस्य जे असतात तर ते अप्रत्यक्षरित्या देखील निवडून येतात. जर विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल जो असतो तर तो एका व्यक्तीस विधानसभेमध्ये नामनिर्देशित करू शकतो. जशा प्रकारे आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये देखील अँग्लो इंडियनचा कोणी सदस्य नसेल तर राष्ट्रपती काय करतात की तो सदस्य जो आहे तर तो अँग्लो इंडियन समाजातील नामनिर्देशित करू शकतात. तशाच प्रकारे राज्यपाल या ठिकाणी विधानसभेमध्ये नामनिर्देशित करत असतो. ठीक आहे. तर आता बघूया की क्षेत्रीय मतदारसंघ कशा प्रकारचे असते. तर विधानसभेसाठी निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्य जे आहे तर ते क्षेत्रीय मतदारसंघामध्ये विभागले जात असते. प्रत्येक मतदारसंघातील लोकसंख्या, ठीक आहे, त्यातील जागा यांचे प्रमाण संपूर्ण राज्यात एकच असेल अशा पद्धतीने
त्याचे भाग जे आहे तर ते पाडण्यात येत असतात. म्हणजे घटनेद्वारा राज्यातील विविध मतदारसंघात समान प्रतिनिधित्व सुनिश्चित केले गेले आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर का आपण बघितलं तर प्रत्येक जनगणनेनंतर या मतदारसंघाची फेररचना जी आहे तर ती होत असते. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघूया की अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षित जागा किती असतात. तर प्रत्येक राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभेमध्ये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींसाठी घटनेत आरक्षित जागांची तरतूद जी आहे तर ती करण्यात आली आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरुवातीला हे जे आरक्षण होते तर हे 10 वर्षासाठी होते, म्हणजे 1960पर्यंत होते. परंतु हा कालावधी दरवेळी सतत 10 वर्षांनी वाढवण्यात आला आणि आता 2019च्या जनगणनेनुसार 2009च्या 55व्या घटनादुरुस्तीनुसार, कितवी 55वी घटनादुरुस्ती 2009ची, तर त्या कायद्यानुसार आरक्षण जे आहे तर ते 2020पर्यंत वाढवण्यात आले आहे. म्हणजे आत्तापर्यंत वाढवण्यात आले. यानंतर मे बी पुन्हा घटनादुरुस्ती जी आहे तर ती करण्यात येऊ शकते. तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामधील जी विधानसभा आहे तर त्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींसाठी किती आरक्षण आहे, म्हणजे किती जागा ज्या आहे तर त्या राखीव ठेवल्या जातात, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. त्यानंतरचा आपण बघूया पॉईंट. तर विधानसभेची जी संरचना आहे, विधान परिषदेची संरचना कशा प्रकारे असते तर ती बघून घेऊ. तर सदस्य संख्या जी आहे तर विधान परिषदेतील सदस्य जे असतात तर ते अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. जसं की आपल्यालाही माहिती आहे की राज्यसभेमध्ये देखील काही सदस्य असतात तर ते अप्रत्यक्षपणे त्यांची निवड जी आहे तर ती होत असते. काही नामनिर्देशित असतात. तर अशाच प्रकारची जी संरचना आहे तर ती आपल्याला विधान परिषदेमध्ये देखील बघायला मिळते. तर विधान परिषदेतील कमाल संख्या जी आहे तर ती विधानसभेतील सदस्य संख्येच्या एकूण 2/3, ठीक आहे, म्हणजे 2/3 असते आणि किमान संख्या जी आहे तर ती म्हणजे 40 असते. म्हणजेच विधान परिषदेतील सदस्य संख्या संबंधित राज्याच्या विधान परिषदेतील जी सदस्य संख्या आहे तर ती संबंधित राज्याच्या विधानसभेतील सदस्य संख्येवर अवलंबून असते. ठीक आहे. जरी घटनेने यामध्ये कमाल आणि किमान मर्यादा ज्या आहेत तर त्या ठरवल्या नसतील, ठीक आहे, किंवा ठरवल्या असेल तरीसुद्धा विधान परिषदेचे प्रत्यक्ष सदस्य संख्या ही संसदच ठरवत असते. ठीक आहे. यानंतर बघू. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना, अनअकॅडमी या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल तुम्ही ओळखतच असाल. ठीक आहे. तर याच प्लॅटफॉर्मवर एक नवीन बॅच जी आहे तर ती सुरू करण्यात आली आहे, जिचं नाव आहे लक्ष राज्यसेवा प्रिलिम्स 2020. ही बॅच 23 जूनपासनं सुरू होते. ठीक आहे. 23 जूनपासनं ही बॅच सुरू होणार आहे. यामध्ये जर का आपण बघितलं ते त्याचे कोणते फायदे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतोच. पण सुरुवातीला आपण बघून घेऊ की कोणकोणते शिक्षक जे आहे किंवा एज्युकेटर्स जे आहेत तर ते शिकवणार आहे. तर यामध्ये प्रकाश इंगळे सर पॉलिटी, सौरभ सोनवणे सर इकॉनॉमिक्स, भूषण धूत सर सीसॅट, राहुल देशमुख सर जनरल सायन्स, सचिन वारुळकर सर जे जिओग्राफी उत्तम प्रकारे शिकवतात, वैजनाथ देंडुले सर जे आहेत ते हिस्ट्री, हनुमंत हांडे सर एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आणि आनंद बिराजदार सर करंट अफेअर्स. ठीक आहे. तर ही बॅच जी आहे तर ती 23 जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. तर मी तुम्हाला सांगतो की या बॅचमुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहे किंवा या सबस्क्रिप्शन घेतल्यामुळे तुम्हाला कोणकोणते फायदे होतील. तर यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस जे आहे तर ते मिळणार. लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस जे असतात तर ते देखील तुम्हाला सॉल्व करताना मिळणार. या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर सगळे लेसन्स किंवा कोर्स जे असतात तर ते वेल स्ट्रक्चर्ड आहे आणि तुम्ही यामध्ये कितीही, म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त एकाच बॅचसाठी या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेताय. तर तुम्ही सबस्क्रिप्शन जेव्हा घेता तर तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची बॅच, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कोणाचाही कोर्स जो आहे तर तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर का इथे बघितलं तर या क्लासमध्ये लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस ते तर आपण बघितलंच आहे. त्याचप्रमाणे एक डिटेल्ड रिपोर्ट आणि ॲनालिसिस जी आहे तर ती तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्ही डेली त्या ठिकाणी काय वर्क करता,
ठीक आहे. त्याची ॲनालिसिस जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. सर्व स्टडी मटेरियल जे आहे तर ते तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळतील. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर का इथे बघितलं तर पोलच्या माध्यमातून तुम्ही ॲन्सर्स देखील देऊ शकता. लाईव्ह लेसन्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. बरोबर आहे. तर इत्यादी फायदे जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे लर्न एनी टाईम अँड एनीवेअर. म्हणजे तुम्ही घरबसल्या देखील हे लेसन्स जे आहे तर ते बघू शकता, कुठेही बघू शकता. त्याच्यावर बंधन नाही. टाईम जरी लाईव्ह लेसनचा असेल, ठीक आहे, त्या टाईमला तो लेसन लाईव्ह असेल, परंतु तुम्ही तो लेसन जो आहे तर तो नंतर देखील बघू शकता ठीक आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला जर का अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही अनअकॅडमी ॲप हे डाउनलोड करायला विसरू नका. त्याद्वारे MPSCमध्ये जा आणि सबस्क्रिप्शन या बटनावर क्लिक करा. ठीक आहे. यानंतर तुम्हाला हा पेज जो आहे तर हा पेज मिळेल. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या मंथसाठी सबस्क्रिप्शन पॅक जे आहे तर ते दिसतं आहे. 1 मंथ, 3, 6, 12 आणि 24 मंथ. ठीक आहे. आणि त्याच्यासमोर त्याची जी कॉस्ट आहे तर ती देखील मिळते. 1260 1 मंथसाठी, 3 मंथसाठी 3150, 12 मंथसाठी 6300 आणि 24 मंथसाठी 7560. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे सबस्क्रिप्शन आहे. यावरून तुम्हाला कळलंच असेल की जसं जसं आपण जेवढ्या अधिक महिन्याचं घेऊ तेवढी आपली जी पैशाची बचत आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये होईल. जसं आपण एकाच महिन्याचा जर का विचार केला आणि 24 महिन्याचा जर का विचार केला तर तुम्हाला ऑलरेडी 75% ऑफ जे आहे तर ते मिळत आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला अजून 10% व्हॅल्यू जी आहे किंवा तुम्ही जे पे करताय त्यापैकी 10% व्हॅल्यू कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक रेफरल कोड आहे तर तो टाकावा लागेल. आणि तो रेफरल कोड मी तुम्हाला सांगतो. ANIKET कॅपिटलमध्ये आणि 72892. ठीक आहे. तर हा माझा रेफरल कोड आहे. हा यूज करून तुम्हाला अतिरिक्त 10% डिस्काउंट जे आहे तर ते देखील मिळतील. आणि त्यानंतर प्रोसीड टू पेवर क्लिक करा. ठीक आहे. त्याचबरोबर सबस्क्रिप्शनची जी लिंक आहे तर ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या ठिकाणी जर का बघितलं तर की फीचर्स काय असतील तर तुम्ही कुठूनही अभ्यास करू शकता. आणि जर तुम्ही 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही जवळपास 11 रुपये रोजचे खर्च तुमचा होईल. ठीक आहे. म्हणजे फक्त 11 रुपयामध्ये तुम्ही अनलिमिटेड असेस करू शकाल अनअकॅडमीवर. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहे तर ते देखील मिळणार आहेत. लाईव्ह टेस्ट पण मिळणार आहे. आणि EMI पेमेंट ऑप्शन देखील या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ठीक आहे. त्यासाठी अनअकॅडमी हे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद. बघूया की विधान परिषदेमध्ये जे काही सदस्य असतात तर त्यांची निवडणूक कशा प्रकारे होते. ते 1/3 सदस्य म्हणजे 1/3 सदस्य जे असतात तर ते नगरपालिका, जिल्हा बोर्ड यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांकडून नामनिर्देशित केले जातात किंवा निवडले जातात. 1/3 सदस्य जे असतात तर ते राज्यातील विधानसभा सदस्य यांच्याकडून निवडून जातात. त्यानंतर 1/12 सदस्य जे आहे तर ते राज्यात वास्तव्य करणाऱ्या, पदवी घेऊन 3 वर्षे पूर्ण झालेल्या पदवीधर व्यक्तींच्या मतदारसंघातून निवडले जातात. त्यानंतर 1/12 जे असतात तर ते राज्यातील माध्यमिक शाळा व त्यापेक्षा उच्च शैक्षणिक संस्था यात कमीत कमी 3 वर्षे शिक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांच्या मतदारसंघातून निवडून जातात. आणि 1/6 जे असते 1/6 तर ते साहित्य, कला किंवा जे इतर सहकारी चळवळी आहे किंवा समाजसेवा आहे तर याच्यातील किंवा या क्षेत्रातील जे विशेष ज्ञान असलेले किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ती जे आहेत तर ते राज्यपालाद्वारे नामनिर्देशित केले जातात. ठीक आहे. जसं आपल्यालाही माहिती आहे की 12 सदस्य जे असतात तर ते राष्ट्रपती राज्यसभेवर नामनिर्देशित करतात. तशाच प्रकारे 1/6 जे सदस्य असतात तर ते राज्यपाल नामनिर्देशित करत असतो. ठीक आहे. तर विधानसभेचा कार्यकाळ बघून घेऊ. तर लोकसभेप्रमाणेच विधानसभा देखील कायमस्वरूपी नाही. जसं की लोकसभा हा कनिष्ठ गृह आहे तसंच विधानसभा देखील राज्यातील कनिष्ठ गृह आहे. त्यांचा कार्यकाळ जो आहे तर तो कायमस्वरूपी नसतो. ठीक आहे. सामान्यतः याचा जो कार्यकाळ आहे तर सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून 5 वर्षे असतो. ठीक आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर हे गृह जे असते म्हणजे कनिष्ठ गृह आपले तर ते आपोआपच विसर्जित होतात. शिवाय राष्ट्रपती आणीबाणीच्या काळात
विधानसभेचा कार्यकाळ संसदेच्या कायद्याने एका वर्षी 1 वर्ष, ठीक आहे, म्हणजे एका वेळी 1 वर्ष याप्रमाणे कितीही कालावधीपर्यंत तो वाढवू शकतो. तर याचा अधिकार कोणाचा आहे, तर तो म्हणजे संसदेला, ठीक आहे. त्याचप्रमाणे विस्तारित कार्यकाल जो आहे तर तो आणीबाणी उठवल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त असू शकत नाही, ठीक आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. दोन्ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. यानंतरचा पॉईंट बघूया की विधान परिषदेचा कार्यकाळ किती असतो. तर विधान परिषद ही राज्यसभेप्रमाणेच आहे, त्यामुळे ही कायमस्वरूपी गृह आहे, ठीक आहे, बरोबर. त्याचप्रमाणे विधान परिषद ही कधीही विसर्जित होत नाही, कायमस्वरूपी गृह असल्यामुळे. विधान परिषदेचे 1/3 सदस्य जे असतात तर ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तर तो 6 वर्षे असतो. निवृत्त होणारे जे सदस्य असतात तर ते कितीही वेळा पुन्हा निवडणुकीसाठी किंवा नामनिर्देशनासाठी पात्र असतात. यानंतर बघूया की विधिमंडळाचे सदस्यत्व कसे असते. तर विधिमंडळाचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी काही पात्रता ज्या आहेत तर त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात किंवा काही अटी आहेत, अटी किंवा पात्रता असंच समजा, ठीक आहे. तर पहिला म्हणजे तो व्यक्ती भारताचा नागरिक असायला पाहिजे. त्याने निवडणूक आयोगाने यासाठी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला शपथपत्र सादर केले पाहिजे. विधान परिषदेच्या बाबतीत तो 30 वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा आणि विधानसभेत 25 वर्षांपेक्षा कमी नसावा, ठीक आहे. विधान परिषद 30 वर्षांपेक्षा कमी नाही, तर विधानसभा 25 वर्षापेक्षा कमी नसावा, ठीक आहे. त्याने संसदेने ठरवलेले पात्रता निकष जे आहे तर ते पूर्ण केले पाहिजेत. तर ही पात्रता जी आहे तर ही विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी लागत असते. त्यानंतर बघूया की अपात्रता कशा प्रकारे होते. जर ती व्यक्ती केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये लाभाच्या पदावर असला तर, ठीक आहे, तो अपात्र असेल. जर ती व्यक्ती असंतुलित मनाची किंवा न्यायालयाने त्याला तसे घोषित केले असेल तर, ठीक आहे, असंतुलित मनाची. त्याचप्रमाणे जर संबंधित व्यक्ती ही कफल्लक असेल तर, त्याचप्रमाणे संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक नसेल तर, किंवा तिने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल किंवा तिने दुसऱ्या देशाशी निष्ठा जी आहे तर ती बाळगली असेल तर तेव्हा ते व्यक्ती जे आहे किंवा ते सदस्य जे आहे तर ते अपात्र ठरतात, ठीक आहे. त्याचप्रमाणे जर ती संसदेने पारित केलेल्या इतर कायद्याअंतर्गत अपात्र ठरत असेल तर, जसं की संसदेने आपल्याला माहिती आहे की पक्षांतर बंदी कायदा जो आहे तर तो देखील केला आहे, तर त्यानुसार देखील अपात्रता जी आहे तर ती ठरत असते. यानंतर बघूया की शपथ किंवा प्रतिज्ञा कशा प्रकारची असते. तर यामध्ये तो 3 पॉईंटसाठी शपथ जी आहे किंवा प्रतिज्ञा जी आहे तर ती घेत असतो. एक म्हणजे भारताच्या राज्यघटनेशी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगणे, त्याचप्रमाणे भारताचे सार्वभौमत्व व अखंडता यांचे रक्षण करणे आणि प्रामाणिकपणे आपल्या पदाची कार्य पार पाडणे, ठीक आहे. ह्या 3 प्रकारच्या पॉईंटची शपथ जी आहे तर ती सदस्याद्वारे घेतल्या जाते. पद रिक्त केव्हा होते ते बघूया. एक म्हणजे दुहेरी सदस्यत्व असल्यास. याचा अर्थ काय की म्हणजे एक व्यक्ती एकाच वेळी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांचा सदस्य असू शकत नाही, म्हणजे विधानसभेचा आणि विधान परिषदेचा, ठीक आहे. तर जर तो व्यक्ती आहे तर दोन्ही गृहांमध्ये निवडून आला तर राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार एका गृहातील जागा जी आहे तर ती रिक्त होते. त्यानुसार आपण अपात्रतेनुसार बघितलं की अपात्रता निकष जे आहे तर त्याने पूर्ण केले नाही तर त्यानुसार ते पद रिक्त होते. त्यानंतर राजीनामा जो असतो तर तो विधानसभेच्या सभापतीला आणि विधान परिषदेमध्ये अध्यक्षाला तो आपला लिखित राजीनामा देऊन आपले पद जे आहे तर ते सोडू शकते. त्याचप्रमाणे अनुपस्थिती, जर तो परवानगी न घेता 60 दिवसांच्या पेक्षा जास्त, ठीक आहे, 60 दिवस सर्व बैठकींना अनुपस्थित असला किंवा राहिला तर त्याचे पद जे आहे तर ते अनुपस्थितीमुळे पद रिक्त होते. आणि इतर बाबींमध्ये जर का बघितलं तर समजा न्यायालयाने त्यांची निवडणूक जी आहे त्या सदस्याची अवैध ठरवली तेव्हा, जर गृहाने त्यांना काढून टाकले किंवा जर तो राष्ट्रपतीपदी किंवा उपराष्ट्रपतीपदी निवडून आला किंवा त्याची राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली असेल तर पद हे रिक्त होते, ठीक आहे. यानंतरचा पॉईंट बघूया की विधानसभेचे सभापती कशा प्रकारे कार्य करतात किंवा
कशा प्रकारचे असतात, तर सदस्यांपैकी एकाचीच निवडणूक जी आहे तर ती विधानसभा सभापती म्हणून केली जाते. सामान्यतः सभापतीचा पदाची जी मुदत आहे तर ती विधानसभेच्या मुदती इतकीच असते. म्हणजेच जेवढे वर्ष सभा जी आहे तर ती कार्यरत असेल तर तेवढ्याच वर्षासाठी सभापती देखील कार्यरत असतो. परंतु काही परिस्थितीमध्ये जो सभापती असतो तर तो आपले कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पद जे आहे तर ते सोडू शकतो. जसं की जर तो विधानसभेचा सदस्य राहिला नाही, जर त्याने उपसभापतीला उद्देशून राजीनामा सादर केला किंवा जर विधानसभेच्या तत्कालीन सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्याला पदावरून काढून टाकले तर. ठीक आहे. यानंतर बघूया की सभापतीचे अधिकार व कार्य कोणकोणते असतात. ठीक आहे. जसं की गृहाचे कामकाज चालवण्यासाठी व त्याचे नियमन करण्यासाठी विधानसभेत सुव्यवस्था आणि सुसंस्कृत व्यवहार जो आहे तर तो करावा लागतो, त्यासाठीचे त्यांचे कार्य असतात. त्याचप्रमाणे गणपूर्ती नसताना तो सभा स्थगित करतो किंवा पुढे ढकलतो, हे देखील सभापतीचे कार्य आहे. कायदेमंडळातील विधिमंडळातील पूर्वपरंपरा ज्या आहेत तर यांच्या तरतुदींचा भारताची राज्यघटना काम चालविण्याचे आणि त्याच्या प्रक्रियेचे नियम यांचा अर्थ लावणारा तो अंतिम अधिकारी असतो. ठीक आहे. तो पहिल्यांदा जे आहे तर ते मत देत नाही. म्हणजे जेव्हा केव्हा विधानसभेमध्ये मतं जी आहे तर ती दिली जातात एखाद्या कायद्याबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल, तर तो जो असतो तर तो पहिल्यांदा जे आहे तर ते मत देत नाही. जेव्हा फक्त समसमान मते जी आहे तर ती पडली असेल तर त्या ठिकाणी त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार जो आहे तर तो असतो. त्याचप्रमाणे तो गृहाच्या नेत्याच्या विनंतीवरून गृहाची गुप्त बैठक जी आहे तर ती बैठक घेण्यासाठी परवानगी देखील देऊ शकतो. विधेयक हे अर्थविधेयक आहे किंवा नाही तर हे ठरविण्याचे कार्य जे असते तर ते सभापतीचे असते. ठीक आहे. आणि त्यावरच त्याचा निर्णय जो असतो तर तो अंतिम असतो. त्याचप्रमाणे परिशिष्ट 10 म्हणजेच काय, पक्षांतर बंदी कायदा. तर यातील तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणासाठी विधानसभेचा एखादा सदस्य अपात्र ठरतो आहे किंवा नाही तर याबाबत निर्णय देण्याचे कार्य जे आहे तर ते सभापतीचे असते. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघूया की विधानसभेचा सभापतीप्रमाणेच उपसभापती देखील सदस्यामधूनच निवडून जातो. ठीक आहे. किंवा त्याची निवड देखील सदस्यामधूनच होत असते. सभापतीची निवडणूक झाल्यानंतर उपसभापतीची निवडणूक होत असते. ठीक आहे. सामान्यतः सभापतीप्रमाणेच उपसभापतीसुद्धा विधानसभेच्या कार्यकाळापर्यंत पदावर राहू शकतो, परंतु 3 परिस्थितीमध्ये त्याला कार्य पूर्ण होण्यासाठी म्हणजे कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी तो आपले पद जे आहे तर ते सोडतो. ते म्हणजे जर तो विधानसभेचा सदस्य नसेल, जर त्याने सभापतीला उद्देशून राजीनामा दिला असेल आणि जर विधानसभेच्या तत्कालीन सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्याला पदावरून हटवले असेल. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट आहे. हे सभापती आणि उपसभापती दोन्हींसाठी सेम आहे. फक्त सेकंड नंबरचा पॉईंट जो आहे तर तो म्हणजे सभापतीला जर का राजीनामा द्यायचा असेल तर तो उपसभापतीला देतो आणि उपसभापतीला राजीनामा द्यायचा असेल तो सभापतीला देतो. ठीक आहे. यानंतर बघूया की विधान परिषदेचा अध्यक्षांची निवड देखील त्यातील सदस्यातूनच होत असतात. खालील 3 परिस्थितीमध्ये तो आपले पद जे आहे तर तो सोडतो. एक म्हणजे तो विधान परिषदेचा सदस्य असला नाही तर, त्याचप्रमाणे उपाध्यक्षाला उद्देशून त्याने राजीनामा दिला तर, किंवा विधान परिषदेच्या सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्याला पदच्युत केले तर. ठीक आहे. तर गृहाचा पीठासीन अधिकारी म्हणून विधान परिषदेच्या अध्यक्षाचे अधिकार आणि कामे जे आहे तर ती विधानसभेच्या सभापतीसारखीच असतात. ठीक आहे. विधान परिषदेचा उपाध्यक्ष बघूया तर अध्यक्षाप्रमाणेच उपाध्यक्ष देखील सदस्यांपैकी एकच असतो. आणि जसं की आपण पूर्वी सांगितलं आहे 3 ठिकाणी किंवा 3 परिस्थितीमध्ये तो आपले पद जे आहे तर त्याला सोडावे लागते. एक म्हणजे तो विधान परिषदेचा सदस्य नसेल तर त्याने समजा अध्यक्षाला उद्देशून राजीनामा दिला तर, आणि किंवा तेथील सदस्यांनी म्हणजे विधान परिषदेतील सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्याला पदच्युत केले तर. आता बघूया की
राज्य विधिमंडळाची अधिवेशने कशाप्रमाणे होतात, तर अधिवेशन बोलविणे हे कोणाचे कार्य असते. जसं की आपल्याला माहिती आहे की जे संसदेचे अधिवेशन असतात तर ते बोलविण्याचे कार्य राष्ट्रपतीचे आहे. तशाचप्रमाणे राज्यपाल जो असतो तर तो वेळोवेळी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांची अधिवेशने जे असतात तर ते बोलवू शकतात. ठीक आहे. राज्य विधिमंडळाच्या 2 अधिवेशनामध्ये कमाल कालावधी जो असतो तर तो 6 महिने असतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वर्षातून किमान 2दा होत असते. ठीक आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अनेक बैठका ज्या असतात तर त्या होत असतात, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. यानंतर बघूया की संस्थगिती म्हणजे काय. तर बैठकीचे कामकाज काही ठराविक कालावधीसाठी स्थगित ठेवणे म्हणजे संस्थगिती होय. ठीक आहे. आणि अनिश्चित कालापर्यंत समजा ते स्थगित ठेवले तर त्याला आपण विधिमंडळाची बैठक ही विशिष्ट कालापर्यंत किंवा कालावधीसाठी स्थगित ठेवणे होते. ठीक आहे. संस्थगिती आणि अनिश्चित कालापर्यंत स्थगिती हे दोन्ही अधिकार जे आहेत तर ते गृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला असतात. ठीक आहे. त्यानंतर बघूया की बरखास्त कोण करते. तर गृहाचा पीठासीन अधिकारी जे आहे तर अधिवेशनाचे काम संपल्यानंतर गृह अनिश्चित काळापर्यंत स्थगित करत असतो. त्यानंतर काही दिवसात राज्यपाल जे आहे तर ते अधिवेशन बरखास्त झाल्याची सूचना जारी करते. म्हणजे राज्यपालच अधिवेशन बोलवतो आणि राज्यपालच अधिवेशन बरखास्त करू शकतो. ठीक आहे. जसं की राष्ट्रपती करतो तशाचप्रमाणे राज्यपालाला देखील हे अधिकार देण्यात आले आहे. तर अधिवेशन चालू असताना सुद्धा राज्यपाल अधिवेशन जे आहे तर ते बरखास्त करू शकत असतो. त्याचप्रमाणे स्थगितीपेक्षा बरखास्ती हा प्रकार वेगळा असून बरखास्तीमुळे गृहाचे अधिवेशन जे आहे तर ते संपुष्टात येते. परंतु स्थगितीचा जर का विचार केला तर ते काही कालावधीसाठी किंवा अनिश्चित कालावधीसाठी तेथील कामकाज जे आहे म्हणजे गृहातील कामकाज जे आहे तर ते होत नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर बरखास्तीमुळे संपूर्ण अधिवेशन जे आहे तर ते संपुष्टात येत असते. आता बघूया की विसर्जन कशा प्रकारे होते. तर फक्त विधानसभा माहिती आहे आपल्याला की विधानसभा जी आहे तर ती विसर्जित होत असते. तर विसर्जनामुळे गृहाचे अस्तित्व जे असते तर ते संपुष्टात येते. तर विधानसभा विसर्जित झाल्याने काही विधेयके जे असतात तर ती लोप पावतात. तर त्याची स्थिती बघूया की कोणते विधेयक लोप पावते आणि कोणते विधेयक लोप पावत नाही. ठीक आहे. सर्वप्रथम म्हणजे लोप पावणारे विधेयक विधानसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक जे आहे तर ते लोप पावते. त्याचप्रमाणे विधानसभेने संमत केलेले परंतु विधान परिषदेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक देखील लोप पावते. विधान परिषदेने प्रलंबित असलेले पण विधानसभेने संमत न केलेले विधेयक लोप पावत नाही. राज्यपाल किंवा राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी प्रलंबित असलेले विधेयक देखील लोप पावत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ पाठवलेले विधेयकसुद्धा लोप पावत नाही. यानंतर बघूया की गणपूर्ती. जसं की सर्वांना माहिती आहे की संसदेमधील गणपूर्ती ती जी असते तर ती 1 असते म्हणजे 1/10. ठीक आहे. किंवा जर का आपण या ठिकाणी विधानसभेची गणपूर्ती जर का बघितली तर ती 1 किंवा 10 सदस्य. ठीक आहे. यापैकी जी संख्या अधिक असेल तर ती त्या विधानसभेची गणपूर्ती किंवा गणसंख्या असते. ठीक आहे. विधिमंडळातील कामकाजाची भाषा जी आहे तर ती राज्याची अधिकृत भाषा जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी आहे. त्याचप्रमाणे हिंदी किंवा इंग्लिश या भाषेचा वापर जो आहे तर तो विधिमंडळातील कामकाजाची भाषा म्हणून केल्या जाते. ठीक आहे. परंतु पीठासीन अधिकारी सदस्याला त्याच्या मातृभाषेमध्ये बोलण्याची परवानगी जी आहे तर ती देऊ शकते. जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक भाषा ज्या आहेत तर त्या बोलल्या जातात. ठीक आहे. वेगवेगळ्या असतात. तर पीठासीन अधिकारी जो असतो तर तो त्याला त्याच्या मातृभाषेत बोलण्याची परवानगी जी आहे तर ती देऊ शकतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळातील कायदेविषयक प्रक्रिया कशा प्रकारची असते तर ते बघून घेऊ. तर सामान्य विधेयकाबाबत काय होते की विधेयक मांडण्याचे तर सामान्य विधेयक जे असतात तर ते प्रथम एका गृहामध्ये मांडले जातात. समजा ज्या ठिकाणी 2 गृह आहेत तर त्या ठिकाणी कोणत्याही एका गृहामध्ये ते विधेयक जे आहे तर ते मांडण्यात येते. असे विधेयक मंत्री किंवा इतर कोणताही सदस्य जो असतो तर तो मांडू शकतो. प्रारंभिक गृहामध्ये विधेयक जे असते तर ते 3 टप्प्यातून जाते. एक म्हणजे पहिले वाचन, त्यानंतर दुसरे वाचन आणि त्यानंतर तिसरे वाचन. त्यानंतर ते विधेयक जे असते तर ते दुसऱ्या गृहामध्ये पाठवले जाते. ठीक आहे. तर दुसऱ्या गृहातील विधेयक जे आहे म्हणजे दुसऱ्या गृहात सुद्धा ते विधेयक जे असते तर त्यामध्ये 3दा वाचन जे आहे तर ते होते. ठीक आहे. त्यानंतर
तर 3 गृहानंतर 3दा वाचन झाल्यानंतर ते विधेयक जे असतात तर ते संमत केले जाते किंवा केले जाऊ शकत नाही. ठीक आहे. विधानसभेने विधेयक संमत करून विधान परिषदेकडे पाठवल्यानंतर त्या गृहाकडे 4 पर्याय असतात. म्हणजे विधानसभेने जे पाठवलेले विधेयक आहे तर ते आहे त्या स्वरूपामध्ये संमत करणे. ठीक आहे. त्याचप्रमाणे विधानसभेने पाठवलेल्या विधेयकात दुरुस्ती करून ते संमत करणे व पुनर्विचारार्थ विधानसभेकडे पाठवणे, विधेयक पूर्णतः असंमत करणे किंवा त्यावर काहीही प्रक्रिया न करणे किंवा ते प्रलंबित ठेवणे. तर अशा प्रकारचे 4 अधिकार जे असतात तर ते आपल्याला विधान परिषदेला दिलेले दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही गृहांनी समजा ते विधेयक पारित केले किंवा संमत केले त्यानंतर त्यावर राज्यपाल जे आहे तर तो मान्यता देतो. तर राज्यपालाकडे देखील 4 पर्याय असतात. एक म्हणजे तो विधेयकाला मान्यता देऊ शकतो, मान्यता देण्याचे राखून ठेवू शकतो, तो राष्ट्रपतीच्या पुनर्विचारार्थ पाठवू शकतो किंवा ते विधेयक जे आहे तर ते गृहाकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 4 पर्याय जे आहे तर ते राज्यपालाला देखील देण्यात आले आहे. आणि समजा जर विधेयक राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ रोखून ठेवले असेल तर त्यासाठी राष्ट्रपतीची मान्यता जी आहे तर ती सुद्धा लागत असते. ठीक आहे. तर अशा प्रकारची कायदेविषयक प्रक्रिया जी आहे तर ती राज्य विधिमंडळामध्ये असते. त्यानंतर बघूया की अर्थविधेयक कशा प्रकारचे असतात. तर अर्थविधेयक जसं की लोकसभेमध्येच सादर केले जातात तशाचप्रमाणे फक्त विधानसभेमध्येच अर्थविधेयक जे असतात तर ते सादर केले जातात. आणि कोणतेही विधेयक हे अर्थविधेयक आहे किंवा नाही याचे अधिकार जे आहे तर तेथील म्हणजे विधानसभेतील सभापतीला असतो. ठीक आहे. आणि हे सुद्धा राज्यपालाच्या शिफारसीनुसारच अर्थविधेयक सादर केले जातात. आणि अर्थविधेयक जे असतात तर ते फक्त मंत्रीच सादर करू शकतात. यानंतरचा पॉईंट बघू. जसं की राज्यसभेला अर्थविधेयकाबाबत बरेचसे अधिकार जे आहेत तर ते देण्यात आले नाही. तशाचप्रमाणे विधान परिषदेला देखील त्याबाबत अधिकार जे आहे तर ते देण्यात आले नाही. म्हणजे विधान परिषद जी आहे तर ती अर्थविधेयक दुरुस्त करू शकत नाही किंवा ते असंमत देखील करू शकत नाही. विधान परिषद जी आहे तर ती फक्त शिफारस करू शकते. आणि विधान परिषदेने 14 दिवसात अर्थविधेयक विधानसभेला परत पाठवण्याचे गरजेचे असते. ठीक आहे. किती दिवसात? 14 दिवसात. ठीक आहे. आणि समजा विधान परिषदेने समजा ते विधेयक 14 दिवसात पुन्हा पाठवले नाही तर ते विधान परिषदेने संमत केले आहे तर असे समजले जाते. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते. आपण राज्य विधिमंडळाबद्दल बरीचशी माहिती जी आहे तर ती बघितली आहे. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.